400च्या पुढे होतं लोखंड, त्याच्यात 100 कोटीच्या पुढे जात आहे आता लोखंड त्याच्यातलं मोठी गोष्ट आहे। परत द्या परत द्या, परत द्या, वसंत सहकारी आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाच्या, जमीन आम्हाला परत द्या, परत द्या, परत द्या। वसंत सहकारी साखर कारखाना हा 23 तारखेला निलावाला शासनाने काढलेला आहे, पण आम्ही ज्या जमिनी दिलेल्या आहेत 400 रुपये एकर प्रमाणे दिलेल्या आहेत। शेतकऱ्यांनी यासाठी जमीन दिल्या होत्या की आमच्या मुलाबाळांना नोकरी मिळेल आणि कुठेतरी कामधंदा मिळेल, या उद्देशाने आम्ही जमीन दिलेल्या होत्या। पण शासनाने आता कुठेतरी कुणाच्या तरी बलाढ्य माणसाच्या घशात हा कारखाना घालायचा आहे आणि शेतीसाठी हा कारखाना घालायचा आहे बुवा, त्याचा उद्देश ठेवून हा कारखाना विक्री काढलेला आहे। आता काय बँकेने किती किंमत ठरवली आहे, तुमची काय मागणी आहे? आता बँकेने जी किंमत ठरवलेली आहे त्याची किंमत 400 कोटीच्या पुढे जाऊ शकते, पण बँकेने आता त्याची किंमत फक्त 58 कोटी रुपये ठरवलेली आहे। आता खासदार 100 कोटी रुपयाला विकले जात आहेत आणि कारखान्याची किंमत फक्त 58 कोटी रुपये, हे मोठी एक लज्जास्पद गोष्ट आहे। मी सरपंच परिषद तालुका अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जरी विक्री थांबवली नाही तर शेतकरी आपल्या जमीन ताब्यात घेऊन आणि पेरणी करतील। आपलं नाव सांगा। माझं नाव सचिन विठ्ठल पाटील, उमरे, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव। जमिनीला विरोध करत हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। तर विषय असा आहे की वसंत सहकारी साखर कारखाना कासोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव हा आमचा कारखाना शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनी दिल्या होत्या, तर त्या यासाठी दिलेल्या होत्या की शेतकऱ्यांना तिथे शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा राहील, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांना त्या जागेवर त्यांना नोकऱ्या लागतील, त्यांना कामधंदा मिळेल, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या। आणि आता जिल्हा बँकेने आपल्या फक्त 53 कोटी थकबाकीसाठी तो कारखाना विक्री काढलेला आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की तो कारखाना विक्री थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि जर कधी शेतकऱ्यांचा तो कारखाना विकला गेला तर शेतकरी आपल्या जमिनी वापस घेतील आणि तो कारखान्याची जागा आपल्या हक्कात घेतील। या मुद्द्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। किती शेतकऱ्यांच्या यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत? कारखाना तुम्ही बंद 35 ते 40 शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत, तर तो 28 वर्ष त्याला आता बंद पडून झालेले आहेत कारखान्याला। आता आपली मागणी काय नेमकी? कारखाना वाचलायला पाहिजे, तो कारखाना पुन्हा सुरू व्हायला पाहिजे आणि त्या ज्या ठिकाणी कारखाना आहे त्या ठिकाणी कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आजूबाजूचा पण सगळ्या एरियाला त्या ठिकाणी काम भेटेल, हा आमच्या सगळ्यांचा हेतू आहे। कारण की तो कारखाना शेतकरी हितासाठी बनवला गेला होता, त्यासाठी आमच्या या मागण्या आहेत। पुढचा काय इशारा आहे तुमचा? जर कधी हा कारखाना यांनी जर कधी विक्री थांबवली नाही तर शेतकरी आपल्या त्या ठिकाणी जमिनी तयार करून स्वतः तिथे पेरणी करतील, हे शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे। या संदर्भात आपण शासन स्तरावर पालकमंत्री असतील किंवा इतर कोणाशी संपर्क केला आहे का? काही निवेदन दिले? माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की कारवाई रोखण्यात यावी, हा कारखाना विक्री व्हायला नको आणि जिल्हा बँकेच्या MD साहेबांना पण आम्ही ते पत्र दिलेलं आहे। आपलं नाव सांगा। मोहनीश विलास पाटील।